हॅलो, मी नंतर फोन करते. तुमचे दादाला सांगा माझी आठवण आली म्हणून 100 वेळा इथे फोन करत जाऊ नका. मला प्रॉब्लेम होतो. मी दादाला नंतर फोन करते. काय ग? काही हवं होतं का आजी? नाही, मी चहा करायला आली. बर. सुंदरे, हा, काय ग? ह्यो दादा कोण? दादा? कोण दादा? नाही, आता तू म्हणलीस ना व दादा. दादा दादा म्हणजे भाऊ. भाऊ काय? चुलत भाऊ. म्हणजे तुला त्रास देणाऱ्या चुलत्याचा पोरगा काय? नाही नाही आजी, तो नाही. म्हणजे हा सख्या काकाचा मुलगा नाही. हा लांबच्या काकाचा चुलत भाऊ आहे. हा इकडे राहत पण नाही. हा बडोद्याला राहतो. काय झालं, त्याच्याकडे माझा नंबर नव्हता. खूप दिवसानंतर बोलणं झालं आमचं. आणि आय थिंक रेंज मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, म्हणून मी त्याला म्हणाले की मी नंतर फोन करते. असं व्हय? हा. सुंदरे, हा, बडोद्याला येऊ कुठं राहतो का? कुठं का असं ना, त्याला म्हणावं आमच्या सुंदरीसाठी एक मस्तपैकी राजकुमार पाठवून दे. काय? राजकुमार? आजी, स्वामी. सत्याजी, तू अजिबात काळजी करू नकोस. मी उद्याची मीटिंग हँडल करेन. अरे पण उद्या तू रजेवर असणारस ना? हो, उद्या प्रेमाचा दिवस आहे ना. सत्यजित, मी खरं तर विचार केला होता की उद्याचा अख्खा दिवस मधुरासोबत घालूया म्हणून, पण त्याचा काही आता उपयोग नाहीये. विहंग, काय कुठे गेली होतीस तू? गणपतीच्या देवळात गेले होते दर्शनाला. नाही दादा, खरं तर चूक माझीच आहे. म्हणजे मीच बहिणींना घेऊन गेले. मला ते बरं वाटत नव्हतं ना, म्हणून मी त्यांना म्हणलं सोबत चला. सॉरी, खरंच. म्हणजे तुम्हाला विचारून जायला हवं होतं, मी नाही विचारलं तुम्हाला. खरंच खूप सॉरी. नेत्रा, मी काय फक्त जाब विचारण्यासाठीच बोलतो का? नाही, तसं नाही. येते. एका मुलीने त्याला खूप टॉर्चर केलं. अरे नको. काय नाव होतं बरं तिचं? मंजिरी. मिस्टर होळकर, तुमच्याकडे ना वेळच वेळ असेल, पण मला खूप प्रॉब्लेम्स आहेत इकडे. आणि या सगळ्या प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन आहे. हे तुम्ही असं वेळी अवेळी फोन करता ना, ते करणं बंद करा प्लीज. बाय मिस्टर होळकर. हाय. हाय. विहंग, मला माहितीये आपण 2 तास गप्पा मारू शकणार नाही, पण 2 मिनिटं बोलू शकतोच ना. काय म्हणते मधुरा? कशी आहे? बरी आहे. विहंग, लग्नानंतर पहिला 14th फेब जोरदार असेल ना सेलिब्रेशन? आणि तुमचं प्रेम म्हणजे काय, प्यार की मिसाल वगैरे होतं ना. अरे केवढे प्रॉब्लेम्स तुमच्या लग्नाच्या वेळी, तरी सगळे प्रॉब्लेम्स फेस करून तुम्ही शेवटी लग्न केलं. आता मानलं पाहिजे तुम्हाला. आणि आय मस्ट से,
तू खूप लकी आहेस विहंग. म्हणजे मधुरासारखी समजूतदार एवढी मच्युअर मुलगी तुला मिळाली, जिनी तुझा सगळा पास्ट, तुझ्या सगळ्या चुका विसरून तुला एक्सेप्ट केलं. डॅम लकी. येतो. बाय. अरे तू उद्याचा दिवस कसा सेलिब्रेट करणार ते सांगितलंच नाही का? अजून ठरलंच नाहीये काय? सत्यजित कडे बघ, सगळं ठरवून मोकळा झाला तो, आणि तू अजून काहीच ठरवलं नाहीस. बरं डोंट वरी, मी तुला हेल्प करते. विहंग काय कर माहितीये, मधुराला ना एक डायमंड रिंग गिफ्ट कर आणि मग तिला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जा. म्हणजे हॉटेल वगैरे नाही हा, अशा ठिकाणी जिथे तुम्ही दोघच असाल फक्त. वाव, हाऊ रोमॅन्टिक ना. हा, कशी ती समजूतदार आहेत की ती. प्रिया, मी कसं सेलिब्रेट करावं आणि कसं नाही हे माझं मला ठरवू दे ना. ऑफकोर्स. येऊ मी. बाय. बाय. काय ग? तुला बरं वाटत नाही का? नाही. अशी एकटीच गप्प गप्प का बसलीस? सॉरी, मी देवळात न सांगता गेले. हो, त्यासाठी मी रागवलो होतो तुझ्यावर, खूप रागवलो होतो. पण तू देवळात का गेलीस याचं कारण कळलं आणि रागही निघून गेला. तुम्ही बस. मंजिरी, आज मी मुद्दाम ऑफिस मधनं लवकर घरी आलाय. मला तुझ्याशी बोलायचंय, महत्वाचं, खूप महत्वाचं. मी तुझ्याशी आजपर्यंत खूप कठोर वागलो, आताताईपणा केला. आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्या क्षणी तू बाळाला माझ्या हवाली करून कायमचं आमच्या आयुष्यातून निघून जायचं, अशी एक विचित्र अट मी तुझ्या समोर ठेवली. पण आता मला एक गोष्ट कळली आहे मंजिरी, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तुझी एक चूक आपल्यासाठी आयुष्यभराचं ग्रहण बनून नाही राहू शकत. असं म्हणतात की वीज एका ठिकाणी कोसळली की पुन्हा त्या ठिकाणी कोसळत नाही. त्यावेळी आपल्या आयुष्यात जे काही झालं ते झालं, संपलं. मंजिरी, आपण आपल्या या येणाऱ्या बाळाबरोबर आपल्याही आयुष्याची सुरुवात पुन्हा नव्यानं करूया. मी तुला एक गोष्ट प्रॉमिस करतो मंजिरी, इथून पुढे आपल्या आयुष्यात प्रेमाची कमी कधीही पडणार नाही.
प्रिया, मी आणि मंजिरी वहिनी आम्ही देवळात जाऊन आलो गणपतीच्या. प्रसाद आणलाय तुझ्यासाठी. नौटंकी. काय सांगायचंय ते सांग. कसं आहे ना, मला तुला काही सांगायचं असलं ना की तुझ्याकडे वेळ नसतो, तुला गेम खेळायचा असतो, मासिकं चाळायची असतात. मग कशाला काय सांगू मी तुला. आता ना माझ्याकडे वेळ पण आहे, माझा मूड पण आहे. लवकर सांग, नाही तर दोन्हीच आहे. तुझ्या मूडचं काय घेऊन बसलीस प्रिया डार्लिंग. माझा मूड गेला ना तर एका मोठ्या आणि महत्वाच्या बातमीला मुकशील तू. नेत्रा, पटकन काय ते बोला. कसं झालं ना, मी आणि मंजिरी वहिनी देवळात गेलो, गाडीतनं उतरलो आणि मग पुजाऱ्याच्या इथे गेलो. त्याला आम्ही नेत्रा, मुद्द्याचं बोल. पूजा झाल्यानंतर आम्ही भिकाऱ्यांना दान धर्म करायला गेलो. तिथे कोण भेटलं माहितीये भिकाऱ्यांच्या लाईनीत? मंजिरी वहिनींना. आशिष शिर्के. शपथ प्रिया, काय अदृश्य होऊन फिरत होतीस का काय आमच्या मागे? तुला कसं कळलं? मिस्टर होळकरनी आशिष बद्दल आधीच मला सांगितलं होतं, पण तो इतक्या लवकर मंजिरी समोर आशिषला आणेल हे मला माहिती नव्हतं. हुशार आहे. काल तुझ्या गावरान हिरोचा फोन आला होता मला, मंजिरी वहिनींना घेऊन देवळात या म्हणून. मला आधी काही कळलं नाही, पण आता हळूहळू लक्षात येत. तुझ्या बरोबर राहून राहून भलताच स्मार्ट झालाय की तुझा गावरान हिरो. काही म्हण, मानना पडेगा बॉस. मिस्टर होळकरांनी मंजिरीच्या जखमांवरच्या खपल्या काढून त्या पुन्हा उघड्या केल्या. नेत्रा, आता आपण त्यावर थोडंसं मीठ, थोडंसं लिंबू आणि असं स्पायसी काय असतं, मिरची, हे सगळं त्या जखमांवर चोळायला पाहिजे नाही का? काय पोपट, चिंतन मनन व्यवस्थित चालू आहे ना? काकड आरती, आरती नीज आरती व्यवस्थित चालू आहे ना? तांबडे बाबाला अखंड श्रद्धा आवडते, निश्चिंत राहू नका. भक्ती अखंड ठेवा. तुमच्यावर एक कामगिरी सोपवली होती आशिषला शोधायची, ती पूर्ण केली. निश्चिंत राहू नका. भक्ती अखंड ठेवा. तांबडे बाबाला रेग्युलर भक्ती अखंड आवडते. नाही बाबा, खंड नाही पडणार, पण आता पोलिसाची नोकरीच अशी हो, त्याच्यात थोडा व्यत्यय येणारच ना. हा, काय झालं? आता तो व्हॅलेंटाईन डे का व्हॅलेंटाईन डे आलाय. आता त्या शेंबड्या पोरांना प्रेम करण्यापासून आम्ही थांबवायचं. मायबाप धनी, आता माझ्या माहितीसाठी सांगा, ती पोरं प्रेम करण्यापासून थांबणार आहेत का? आता मला सांगा, माझाला आलेला बैल दावणं तोडून हुंदडायचाच की, तो काय गोराख्याला ऐकणार आहे वय? अहो, कसली उदाहरणं देताय तुम्ही? प्रेम बिम तुम्हाला काय कळते का? कधी प्रेम केलंय का तुम्ही? लव इज मोहब्बत केलंय ना, तुमच्यावर केलंय, तांबडे बाबांवर केलंय. जय तांबडे बाबा. अहो, ती भक्ती. मी प्रेमाबद्दल बोलतोय. जा प्रेमात पडा कुणाच्या तरी. गो इन्व्हॉल्व विथ समबडी, गेट लॉस्ट. जय तांबडे बाबा. जय तांबडे बाबा. मोतीवाले भाई, व्हॅलेंटाईन डे इज कमिंग. आय वॉन्ट टू सेलिब्रेट विथ यू. हॅपी व्हॅलेंटाईन डे इन ऍडव्हान्स. यू आर माय व्हॅलेंटाईन. सत्यजित. अरे भाऊजी, ते बाहेर गेलेत, काही काम होतं का? हो, ऍक्च्युली मला एक फाईल कलेक्ट करायची होती. संध्याकाळी ते ही फाईल चाळत होते बघा, मग हीच आहे का? हो, तीच आहे.
येतो मी. भाऊजी भाऊजी मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. भाऊजी मला आजच यांनी सांगितलंय की आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊया. खरंच आज खऱ्या अर्थाने समाधानी झाले. मला अजून आठवतं एक वेळ अशी होती की माझ्यावर विश्वास ठेवायला सुद्धा कोणीच तयार नव्हतं. पण त्यावेळी माझ्यावर विश्वास ठेवणारे फक्त तुम्ही होतात भाऊजी. तुमच्या शब्दांचा केवढा आधार वाटायचा मला. खरंच तेव्हा जर तुमचा आधार मिळाला नसता ना भाऊजी तर तुटून पडले असते मी. पण हे माझी खूप काळजी घेतात. खरंच खूप प्रेम करतात माझ्यावर. आता खऱ्या अर्थाने मी सुखी झाले भाऊजी. वहिनी मला खात्री आहे सत्याची तुम्हाला असंच कायम सुखात ठेवेल. येऊ. भाऊजी आय एम सॉरी. म्हणजे मी समजू शकते पण तुम्ही खरंच काळजी करू नका. तुमच्या रिलेशनशिप मधला गैरसमज नक्की दूर होणार आहे. माहितीये मला. फक्त थोडा वेळ जाऊ द्या बस. वहिनी मला जसं तुमच्या आणि सत्यजितच्या नात्याबद्दल विश्वास वाटतो तो विश्वास आता मला माझ्या आणि मधुराच्या नात्याबद्दल नाही वाटत. कुठलंही नातं हे विश्वासावर उभं असतं. पण इथे मधुराची माझ्यावर विश्वास ठेवायचीच तयारी नाही म्हटल्यावर काय. संकटांना तोंड देणं तर दूरच उलट संकट वाढत चालली. आमच्या नात्यामधली दरी वाढत चालली आहे वहिनी. प्लीज प्लीज तुम्ही असं नका बोलू. वहिनी कसं आहे ना आपल्याला हवं तसं जेव्हा घडत नाही ना तेव्हा आपल्या समोर जे काही घडतंय ते बघण्यावाचून दुसरा कुठलाही ऑप्शन नसतो आपल्याकडे. येतो मी. बस काय अरे अरे बस संख्या हा सगळा काय प्रकार आहे? ओ बाई सांगितलं ना तेवढंच करा. काही दिवस याला तुमच्या सोबत ठेवा. तुमच्या अकाउंट मध्ये पैसे पडत राहतील. पण हा कोण आहे? ह्याचा अवतार बघा. शी. मला दादा होळकरांना भेटायचंय. साहेब असे कधी कुणालाही भेटत नाहीत. त्यांना वाटलं ना तर ते तुम्हाला भेटतील. तोपर्यंत हे काम तुम्हाला दिलंय ना ते इमानानं करा. हो या कामाचं ठीक आहे पण विहंग भोसलेच्या कामाचं काय? बाई एका वेळेला एकच काम. येतो. आणि हो ती बाई कोण होती जिची पर्स माझ्याकडे आहे? ज्यानं विहंग भोसलेच्या घरी तुम्हाला धमकावलं ना त्या सत्यजित मुधोळकरची बायको आहे ती. त्यावेळी आपल्या आयुष्यात जे काही झालं ते झालं संपलं. मी तुला एक गोष्ट प्रॉमिस करतो इथून पुढे आपल्या आयुष्यात प्रेमाची कमी कधीही पडणार नाही. मंजिरी अगं मला सांग त्याने काही केलं नाही ना तुला?
कोणी कुणी काय कुणी आशिषनी अजून कोणी मी तर एवढी घाबरले ना ती नेत्रा सांगत होती सगळं पण माझा विश्वासच बसला नाही म्हणून म्हणलं स्वतः यावं आणि खात्री करून घ्यावी मंजिरी काहीही झालं तरी घाबरू नकोस लक्षात ठेव मी आहे तुझ्या बरोबर मंजिरी मला सांग तू ह्यातलं काहीही सत्यजितला सांगितलं नाहीयेस ना नाही अजून तरी नाही. अजून तरी नाही म्हणजे मंजिरी ऐक माझं काही झालं तरी सत्यजितला काहीही सांगायचं नाही